नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक अनिल पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या अध्यापन घटकाला म्हणजेच अभ्यासाला सुरुवात करतो। विद्यार्थी मित्र हो, मागच्या तासाला आपण आपल्या इयत्ता 11वी मराठी या युवक भारती पाठ्यपुस्तकातील विभाग क्रमांक 3 हे विभाग क्रमांक 3 वर आधारित संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली होती। म्हणजेच तो जो काही घटक होता भाग नाटक साहित्य प्रकार परिचय, याचा संपूर्ण परिचय आपण करून घेतला। नाटक म्हणजे काय, नाटक कधीपासून सुरू झालेले आहेत, कोणाकोणाचे नाटक किती गाजलेले आहेत, नाटक हा साहित्य प्रकार आपल्या अभ्यासक्रमात का राबलेला आहे, त्याच्यावर आधी संपूर्ण माहिती 2 तासामध्ये आपण पूर्ण करून घेतली। आजच्या तासाचा जो काही भाग मी त्या ठिकाणी निवडलेला आहे तो म्हणजे इयत्ता 11वी मराठी युवक भारती भाग 3 जो आहे नाटक साहित्य प्रकार परिचय, यावर आधारित या पूर्ण घटकावर आधारित स्वाध्याय व कृती मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। तर विद्यार्थी मित्र हो, वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूया। तयार रहा, तुम्ही वही पुस्तक आणि पेन तयार ठेवायचं आहे। पूर्ण कृती लिहून घ्या विद्यार्थी मित्र हो। बाकीच्या कृती मी स्वतः तयार केलेल्या आहेत, बाकीच्या कृती त्या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकातील आहेत, तर त्या पूर्ण कृत्या तुम्ही लिहून घ्या। चला तर मग सुरुवात करूया। विद्यार्थी मित्र हो, पाठातील कृती आहे पान नंबर 68 किंवा 69 वर असेल। योग्य पर्याय निवडा। पहिलीच कृती आहे अ, टिंब टिंब हे प्रयोगक्षम साहित्य प्रकार आहेत। उत्तर खाली दिलेलं आहे, त्यातलं उत्तर आहे दुसऱ्या क्रमांकाचं। 4 पर्याय दिलेले आहेत। नाटक कथा पहिला पर्याय आहे, दुसरा पर्याय नाटक एकांकिका आहे, तिसरा पर्याय नाटक काव्य आहे, चौथा पर्याय नाटक ललित आहे। दुसरा पर्याय जो आहे नाटक एकांकिका म्हणजेच वन ॲक्ट प्ले, या पद्धतीने त्याचे योग्य ते उत्तर या ठिकाणी सांगता येईल। दुसरी कृती आहे विद्यार्थी मित्र हो, दुसरी कृती तुमच्या समोर त्या ठिकाणी आलेली आहे। नाटकाची लोकसंपर्क ही महत्त्वाची बाजू आहे, कारण पहिला आहे अभिनय करणारा उपस्थित असतो, दुसरा आहे नाटकामुळे प्रेक्षकांशी जिवंत संपर्क घडतो, तिसरा आहे नाटकाची जाहिरात होते, चौथा आहे नाटकाची संहिता वाचता येते। त्याचं उत्तर खाली दिलेलं आहे विद्यार्थी मित्र, त्याचं उत्तर खाली दिलेलं आहे। नाटकामुळे प्रेक्षकांशी जिवंत संपर्क घडतो म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा जो काही पर्याय आहे तो योग्य आहे। तिसरी कृती, नाटक ही दृकश्राव्य कला आहे, कारण त्याची 4 कारणं खाली दिलेली आहेत। त्यात पहिलं कारण आहे खूप पात्रे त्यात सहभागी असतात, दुसरं कारण आहे डोळ्यांनी पाहून कानांनी ऐकता येते, तिसरं कारण आहे दिग्दर्शक कथा लेखक नेपथ्यकार असतो, चौथं त्या ठिकाणी महत्त्वाचं कारण आहे नृत्य नाट्य संगीत यांचा आविष्कार असतो। त्याचं योग्य उत्तर आहे दुसऱ्या क्रमांकाचं, डोळ्यांनी पाहून कानांनी ऐकता येते। पुढची कृती पाहूया। कृती क्रमांक 2, चूक की बरोबर, चुकीचं विधान शोधायचं आहे। चुकीचं जे काही विधान आहे विद्यार्थी मित्र ते आपल्याला शोधायचं आहे। अ, अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी नाट्य परंपरेला गती दिली। 2, विष्णुदास भावे यांनी 1843 साली सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग केला। 3, रसिक प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केलेली नसते। 4, संगीत नाटके ही आशयाला धरून कथानकाला गती देणारी असतात। उत्तर आहे विद्यार्थी मित्र तिसऱ्या क्रमांकाचं, रसिक प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केलेली नसते। लक्षात घ्या, ही एक योग्य म्हणजे चुकीचं विधान जे आहे ते शोधायचं आहे। उत्तर आहे चुकीचं विधान आहे, पण योग्य ते उत्तर आपल्याला त्या ठिकाणी सापडलेलं आहे। पुढच्या कृतीकडे जाऊयात। आ, नाटकाचा प्रयोग म्हणजे औट घटकेची करमणूक। नाटकाचा प्रयोग म्हणजे अंतर्मुख करणारा। 3, नाटकाचा प्रयोग म्हणजे मनाचा तळ धुंडाळणारा। 4, नाटकाचा प्रयोग म्हणजे सारं मन सोलवटणारा। उत्तर योग्य आहे, नाटकाचा प्रयोग म्हणजेच औट घटकेची करमणूक। ते योग्य ते त्या ठिकाणी उत्तर आलेलं आहे। चुकीची जोडी शोधायची होती, ती आपण चुकीची जोडी त्या ठिकाणी शोधलेली आहे। पुढची कृती विद्यार्थी मित्र हो, ई, पुढची कृती आहे 1, परस्पर विरोधी स्वभावातून संघर्ष निर्माण होतो। 2, नाटकाच्या कथानकातील
आशयाला संघर्षाशिवाय रंगत येते. 3 भूमिकांचा परस्पर नात्यात संघर्ष दाखवता येतो. 4 भूमिका व परिस्थिती यातील संघर्षामुळे नाटक परिणामकारक ठरते. योग्य उत्तर आहे नाटकाच्या कथानकातील आशयाला संघर्षाशिवाय येते. रंगत येत नाही असं नाही, येते. दुसरं योग्य तो पर्याय आहे. पुढच्या कृतीकडे जाऊयात. पुढची कृती आहे विद्यार्थी मित्र ई. नाटकात संहिता महत्वाची असते. 2 नाट्य संहिता परिपूर्ण असावी. 3 नाट्य संहिता दर्जेदार असावी. 4 नाटकात संहितेला फारसे महत्व नसते. आणि योग्य ते उत्तर आहे चौथं, नाटकात संहितेला फारसे महत्व नसते. ही चुकीची जोडी आहे, पण उत्तर आपलं बरोबर आहे. लक्षात आलं. पुढच्या कृतीकडे जाऊयात. कृती क्रमांक 3 अ. फरक स्पष्ट करा. विद्यार्थी मित्र हो, फरक स्पष्ट आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. प्रायोगिक नाटक, व्यावसायिक नाटक, ह्या पद्धतीनं याचं त्या ठिकाणी योग्य उत्तर आपल्याला कृती क्रमांक 3 अ. फरक स्पष्ट करा. प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटक याच्यातील आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे. त्याची उत्तरं पुढे दिलेली आहे, ती बघा. तुमच्या समोर त्या ठिकाणी त्याची उत्तरं आलेली आहेत. विद्यार्थी मित्र हो, उत्तर आहे प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटक. पहिल्या क्रमांकाचं त्या ठिकाणी प्रायोगिक नाटकातील उत्तर आपण वाचणार आहोत. नाटकाचा विषय व सादरीकरण यात प्रयोग करणे हा या नाटकाचा मुख्य हेतू असतो. व्यावसायिक नाटक हे केवळ व्यावसायिक हेतूनेच लिहिले जातात व याच हेतूने त्यांचे नाट्यप्रयोग केले जातात. दुसऱ्या क्रमांकाचं प्रायोगिक नाटकाचं उत्तर आहे मनाशी काहीतरी हेतू धरून आशयात व अभिव्यक्तीत जाणीवपूर्वक प्रयोग करत राहणे अपेक्षित असते. त्यानंतर व्यावसायिक नाटकामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं उत्तर आहे प्रेक्षकांना आवडेल ते व तसे देण्याचा प्रयत्न या नाटकातून केला जातो. त्याच पद्धतीने तिसऱ्या क्रमांकाचं उत्तर आहे नाटकाची विशिष्ट चौकट मोडण्याचा प्रयत्न केला जातो व स्थळ, काळ, रचना, नेपथ्य, अभिनय व तंत्र यांचा जाणीवपूर्वक बदल घडवलेला असतो. त्यानंतर तेच तिसऱ्या क्रमांकामध्ये व्यावसायिक नाटकाचं उत्तर आहे प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार व्यावसायिक नाटकांची मांडणी करून त्यांच्या माध्यमातून सामाजिक समस्या मांडल्या जातात. चौथ्या क्रमांकाचं उत्तर आहे नाट्यबीज, नाट्यविषय, आशय, रचना तसेच नाट्यप्रयोग, नेपथ्य यामध्ये पारंपरिक नाटकापेक्षा वेगळेपण असतं. व्यावसायिक नाटकाच्या निर्मितीमागे शोध, रंजन, प्रेक्षकांन्वये या प्रेरणांबरोबरच प्राधान्याने व्यावसायिक हेतू त्या ठिकाणी असतात. विद्यार्थी मित्र, पुढचं त्या ठिकाणी अजून उत्तर शिल्लक आहे. प्रायोगिक नाटकामध्ये आपल्याला वाटणारे आपल्या पद्धतीने मांडायचे धाडस असते. तसंच त्या ठिकाणी व्यावसायिक नाटकांमध्ये कौटुंबिक, सामाजिक, पौराणिक आणि ऐतिहासिक अशा विषयांवर सर्वात जास्त भर ही दिलेली असते. विद्यार्थी मित्र, चौथा त्या ठिकाणी 6व्या क्रमांकाचं उत्तर दिलेलं, 5व्या क्रमांकाचं उत्तर दिलेलं आहे नाटकातील संवादाची भाषा बोलीभाषेसारखी असून यात प्राप्ती म्हणजे प्रतिकात्मकता, अपरिचित, सूचकता यांचा खुबीने वापर केला जातो. काही शब्द चुकलेत विद्यार्थी मित्र, क्षमस्व असावे. विनोद, उपहास, श्लेष, शाब्दिक कोट्या याद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन होईल अशा संवादाचा वापर हा केला जातो. कृती क्रमांक 3 अ. फरक स्पष्ट करा. आपण प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटकाचा फरक बघितला. आपण आता नाटक व इतर साहित्य प्रकार यांचा फरक पाहणार आहोत. चला तर मग पाहूयात आपण उत्तर. विद्यार्थी मित्र हो, 1 नाटकामध्ये नाटक हा समूहाचा आविष्कार आहे. इतर साहित्य प्रकार हे वाचकनिष्ठ आहे. 2 नाटकामध्ये संगीत, नृत्य, वक्तृत्व, अभिनय, नेपथ्य, काव्य, चित्रकला अशा बहुतांश कलांचा समावेश होतो. त्यानंतर दुसऱ्या प्रकारचा इकडे इतर साहित्यांमध्ये केवळ लेखक आणि वाचक हे 2च घटक त्या ठिकाणी असतात. पुढे उत्तर बाकी आहे विद्यार्थी मित्र हो. तिसरं, हा साहित्य प्रकार दृकश्राव्य असतो. हे साहित्य प्रकार दृक किंवा श्राव्य स्वरूपातील असतात. पुढचा क्रमांक आहे नाटक रंगमंचावर सादर करता येते, इतर साहित्य रंगमंचावर सादर करता येत नाही. 5 नाटकाचा आस्वाद नाट्यगृहात समूहाने म्हणजे एकत्र बसून एकत्रितपणे घेता येतो. इतर साहित्य प्रकारांचा आस्वाद केवळ वाचक एकटाच त्या ठिकाणी अनुभवतो. पुढची कृती आहे विद्यार्थी मित्र हो. पुढची कृती आ. खालील कृती करा. 1 मराठी रंगभूमी प्रगल्भ होण्याचे 2 टप्पे. 1 लोकरंजन, 2 लोकप्रबोधन. पुढची कृती आहे
खालील कृती करा. नाटक या साहित्य प्रकाराच्या उदयास पूरक ठरणाऱ्या कला 5 कला आहेत. 1 ललित, 2 गोंधळ, 3 कीर्तन, 4 पोवाडे, 5 दशावतार, 6 तमाशे. अजूनही त्या ठिकाणी उत्तरं देता येतील विद्यार्थी मित्र हो. खालील कृती करा. 3 नाट्यकलेची वैशिष्ट्ये 1 2 3 4 दिलेली आहेत. अजून भरपूर वैशिष्ट्ये आहेत पण आपण या ठिकाणी पाहूयात. उत्तर आहे नाटक ही दृकश्राव्य कला आहे. 2 यातून प्रेक्षकांशी जिवंत संवाद घडत असतो. 3 नाटक रंगमंचावर प्रेक्षकांसमोर सादर केला जाते. 4 नाटक हे जीवनाचे चित्र असते. 5 नाटक हे सांघिक कार्य आहे, तो समूहाचा आविष्कार असतो. 6 समाजात राहणाऱ्या लोकांच्या भावभावना नाटकातून प्रकट होतात. 7 ज्ञान व मनोरंजनाबरोबर स्वानुभवाचे नाते घडणाऱ्या प्रसंगाशी जोडलेले प्रेक्षकांना ते आपलेसे वाटते. 8 ही संगीत, नृत्य, वक्तृत्व, अभिनय, नेपथ्य, काव्य, चित्रकला इत्यादी कलांना समावणारी कला आहे. पुढची कृती पाहूयात विद्यार्थी मित्र हो. खालील कृती 4थ्या क्रमांकाची आहे. नाटकातील संवादाची वैशिष्ट्ये. उत्तर आहे खटकेबाज, चुरचुरीत, नर्म विनोदी संवाद नाटकाची रंगत वाढवतात. 2 नाट्य विषयाला साजेसे संवाद नाट्यकृतीतील आशय योग्य पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. 3 संवाद फेकीमुळे नाटकाचा बाज प्रेक्षकांना कळतो. पुढील कृतीकडे जाऊयात विद्यार्थी मित्र हो. खालील घटना कृती यांचा परिणाम लिहा. आता घटनाकृती ज्या आहेत यांचा परिणाम आपल्याला लिहायचा आहे. 3 प्रकारच्या घटना आहेत, त्याची उत्तरं पुढे दिलेली आहेत. पहिली घटना आहे एखाद्या प्रसंगात कल्पनेपलीकडील बदल अकस्मितरित्या होतो. उत्तर आहे म्हणजे त्याचा परिणाम आहे. या आश्चर्यकारक खळबळजनक बदलामुळे नाट्य निर्माण होते. 2 नाट्य संहितेचे परिपूर्ण दर्जेदार लेखन त्याचा परिणाम आहे. नाटकाच्या खात्रीलायक यशाची प्राप्ती होते. तिसरी घटना आहे नाटकात संघर्ष असला तर त्याचा परिणाम आहे. कथानकातील आशयास रंगत येऊन नाटक परिणामकारकपणे वठते किंवा त्या ठिकाणी ठरते. पुढची कृती आहे विद्यार्थी मित्र हो. पुढची कृती स्वमताची आहे. कृती क्रमांक 4 स्वमत, त्यातील अभाग म्हणजेच पहिलीच कृती. नाटक म्हणजे सांघिक कलाविष्कार आहे. या विधानासंबंधी तुमचे मत सुधारणासह स्पष्ट करा. उत्तर आहे विद्यार्थी मित्र, लिहून घ्या. प्रत्येकाने प्रत्येक उत्तर लिहिणं गरजेचं आहे. पहिलंच उत्तर त्या ठिकाणी आहे नाटक हा एकट्या दुकट्याने करावयाचा कलाविष्कार नाही. कलावंतांचा अभिनय, दिग्दर्शन, लेखन, नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना आणि पडद्यामागील कलाकारांचे योगदान या सारांचा समावेश होऊन नाटकरूपी कलाकृती प्रत्यक्षात अवतरते. यातील एकही घटक नसला तर नाटक प्रभावी होऊच शकत नाही. त्यामुळे हा सांघिक कलाविष्कार आहे हे निश्चित. नाटक म्हटलं की सर्वात महत्त्वाचे ठरते ते नाटकाचे लेखन. संपूर्ण नाटकाची उभारणी ज्याच्यावर होते तो पाया म्हणजेच लिखित नाटक होय. त्यामुळे नाटकाचे मूळ शोधणाऱ्या नाटककाराचे योगदान येथे महत्त्वाचे ठरते. हे महत्त्वाचे जे काही योगदान आहे ते अत्यंत लेखी स्वरूपातील नाटक रंगभूमीवर दृश्य स्वरूपात सादर करण्याकरता नाटकाचा तांत्रिक व कलात्मक बाजूने विचार करणाऱ्या दिग्दर्शकाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. नाटकात प्रत्यक्ष अभिनय करून कलाकृती प्रत्यक्ष प्रेक्षकांसमोर उभी करण्याचे कार्य अभिनेता अभिनेत्री हे करत असतात. आपले हावभाव, हालचाली, संवाद यामधून ते नाटकाला मूर्त रूप प्राप्त करून देतात. मूर्त स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त करून देतात. या मूर्त स्वरूपाला त्या ठिकाणी प्राप्त करून देण्याला अत्यंत महत्त्व प्राप्त होतं. महत्त्वाच्या घटकांसोबत नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, रंगभूषा हे घटकही या नाटकाला प्रभावी व उठावदार बनवण्यास मदत करतात. नेपथ्यकार प्रसंगानुसार नेपथ्याची सजावटीची जबाबदारीही पार पाडून वातावरण निर्मिती करतो. या पार्श्वभूमीतही
बऱ्याच वेळा सूचकता लपवलेली असते। या नेपथ्याबरोबरच प्रकाश योजनाही नाटकावर प्रभाव टाकते। प्रवेश बदल, अंक बदल, नाटकाचा प्रारंभ, शेवट आणि कलाकारांचा अत्यंत महत्त्वाचा जो काही भाग आहे, रंगमंचावरील वावर अधिक प्रभावी वाटण्यामागे प्रकाश योजनेचा हात असतोच। शिवाय प्रसंगानुरूप दिलेले पार्श्वसंगीत तो प्रसंग प्रेक्षकांपर्यंत अधिक तीव्रतेने पोहोचवते। याशिवाय रंगभूषा देखील कलाकारास अधिक उठावदार बनते किंवा त्या ठिकाणी ती तयार करते। पात्राच्या गरजेनुसार केलेली रंगभूषा ती व्यक्तिरेखा वाचन मनात उतरवण्यास सहाय्यभूत ठरते। या आणि अशा अनेक घटकांनी मिळून नाटक हे तयार होते। त्यामुळेच त्याला सांघिक कार्य म्हणजे सांघिक कलाविष्कार असे म्हटले जाते। नटसम्राट हे नाटक याचे उत्तम उदाहरण आहे। विवा शिरवाडकरांनी आपल्या लेखणीतून अवतरलेले पुरुषोत्तम धारवेकर यांच्या दिग्दर्शनाने फुललेले डॉक्टर श्रीराम लागू यांच्या अभिनयाने बहरलेले हे नाटक म्हणजे नाटकातील सांगीत कलाविष्काराचा उत्तम नमुना आहे। यातील उत्तम प्रकाश योजना, मनाला पिळवणारी पार्श्वसंगीत, बेळवलकरांची रंगभूषा, प्रसंगाला साजेसे नेपथ्य यामुळे हे नाटक अजरामर ठरतं। आत्ताच्या नवीन काळामध्ये सुरुवातीला कुसुमाग्रजांनी म्हणजेच कुसुमाग्रजांचं हे जे काही नटसम्राट नाटक आहे, डॉक्टर श्रीराम लागू यांनी त्या ठिकाणी अप्पासाहेब बेलवलकरांचं पात्र त्यांनी केलं होतं। परंतु हा जो नटसम्राट सिनेमा निघाला त्याच्यात अप्पासाहेब बेलवलकर यांची भूमिका जी बजावली आहे ती नाना पाटेकरजी यांनी त्या ठिकाणी ती भूमिका अत्यंत उत्तमरित्या आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी ती भूमिका त्यात बजावलेली आहे। पुढे जाऊया। म्हणजे सोमाताची दुसरी कृती आहे तुमच्या शब्दात स्पष्ट करा। 4-5 मुद्दे आहेत। पहिला मुद्दा, नाटकाचे नेपथ्य। उत्तर आहे, नाटक म्हणजे दृकश्राव्य कलाविष्कार। तो अधिकाधिक प्रभावी करण्यासाठी केवळ नाटकावरच नाटककारच नव्हे तर दिग्दर्शक, अभिनेता, नेपथ्य, प्रकाश योजना, रंगभूषक असे अनेक घटक सतत कार्यरत असतात। त्यातील नाटकाचे नेपथ्य हा नाटकाच्या वातावरण निर्मितीचा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक त्या ठिकाणी ठरलेला आपल्याला दिसून येतो। प्रसंगाला अनुरूप पार्श्वभूमी तयार करणे, त्यानुसार सजावट करणे, प्रसंगी नाटकाच्या दरम्यान ही पार्श्वभूमी पूर्णपणे बदलणे अशी कामे नेपथ्यात समाविष्ट असतात। अभिनेत्यांची रंगभूषा सांभाळणे, त्यांना नाटकाच्या दरम्यान गरजेनुरूप वेशभूषा पुरवणे, प्रसंगानुसार केशरचना, वेशभूषा क्षणात बदलणे ही सारी तारेवरची कसरत। यातीलच प्रकाश योजना हाही एक या नेपथ्याचा भाग नाटकाच्या अत्यंत प्रारंभापासून तर अंतापर्यंत विविध प्रसंग अधोरेखित करण्याकरता, अंकाची सुरुवात शेवट प्रभावी होण्याकरता प्रकाश योजना उपयुक्त ठरते। याचबरोबर नाटकातील घटनेनुसार वातावरण निर्मिती करणारे संगीत त्या प्रसंगाला उठावदार बनवते, प्रसंग प्रेक्षकांच्या मनात उतरवते। ते पार्श्वसंगीत अशा एक ना अनेक घटकांमुळे नाटक नामक कलाकृती प्रत्यक्षात अवतरते। विद्यार्थी मित्र हो, अशा पद्धतीने चालू आहे नाटकातील प्रकाश योजनेचे महत्त्व। त्याचे उत्तर आहे, नाटकातील प्रकाश योजना हा नाटकातील अविभाज्य भाग आहे। नाटकाची सुरुवात, अंकाचा शेवट, प्रवेश बदल, नाटकाचा शेवट, नाटकातील महत्त्वाचे सूचक किंवा त्यातील प्रसंग अत्यंत महत्त्वाचे असतात इत्यादींकरता या प्रकाश योजनेचा उपयोग महत्त्वाचा मानला जातो। नाटकातील प्रसंग हा प्रेक्षकांच्या मनाला थेट जाऊन भिडावा याकरिता प्रकाशाचा वापर महत्त्वाचा ठरत असतो। अभिनेत्यांच्या रंगभूमीवरील वावर व त्याच्या हावभावांची अचूकता टिपण्याकरता प्रकाश योजना महत्त्वाची ठरते। याकरता अत्याधुनिक उपकरणांचा वापरही केला जातो। पूर्वनियोजित रचना बंधाप्रमाणे योग्य प्रकाश योजना करणे अतिशय कौशल्याचे काम मानले जाते। नाटक अधिक उठावदार करण्याकरता हा नाटकातील महत्त्वाचा भाग बनला आहे। विद्यार्थी मित्र हो, हे अक्षर अस्पष्ट दिसत आहे कारण त्या पद्धतीने तो फोटो मी त्या पद्धतीने काढला होता, म्हणून मी टाईप केलेलं नाहीये, पण ते फोटो मी त्या ठिकाणी काढून इथं त्या ठिकाणी लावलेला आहे। पुढे जाऊयात पुढच्या कृतीकडे। नाटकातील संवाद। उत्तर आहे,
संवाद हे नाटकाचे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. कथा वस्तूंचे व्यक्त होणे हे पूर्णपणे संवादावर अवलंबून असते. खटकेबाज, सुरसुरीत, नर्मविनोदी संवाद हे नाटकाला रंगतदार बनवतात. संवादाची अचूक फेक नाटकाला उंची मिळवून देते. उच्चारांमधील चढ उतार, उच्चारणाचा लहेजा, बालाघात इत्यादी घटकही आपला प्रभाव पाडत असतात. प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेण्याची क्षमता या संवादामध्येच त्या ठिकाणी दिसून येते. काही संवाद आपल्या सामर्थ्याने अमर असल्याची ही उदाहरणे आहेत. प्रभावी संवादामुळे एखादी कलाकृती अजरामर होऊन जाते. संवादातील अचूकता ही नाटकाची संहिता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते. कलाकाराचे व्यक्त होणे केवळ ह्या संवादावर अवलंबून असते. संपूर्ण कथानक या संवादाच्या माध्यमातूनच उलगडले जाते. त्यामुळे संवादाला नाटकातील महत्त्वाचा घटक मानले जाते. लक्षात घ्या. कृती पुढची आहे 4. नाटक अनेक कलांचा संगम. उत्तर आहे नाटक म्हणजे काव्य, अभिनय, संगीत, नृत्य, वक्तृत्व, नेपथ्य, चित्रकला अशा अनेक विविध कलांचा आविष्कार होय. नाटकामध्ये अभिनयाला अत्यंत महत्त्वाचे स्थान असते. त्याद्वारे नाट्यकृती प्रेक्षकांच्या नजरेसमोर अवतरत असते. या अभिनयाला काव्याची जोड मिळते तेव्हा नाटकात अलगत रंगत भरली जाते. पार्श्वसंगीताने आणि नेपथ्यामुळे वातावरण निर्मिती होऊन प्रसंग अधिकाधिक उभारून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. अभिनेत्याचे, निवेदकांचे वक्तृत्व, त्यावरील पकड नाटक दमदार बनवते. चित्रकलेने नेपथ्याला अधिक सुंदर बनवून त्याद्वारे लेखकाला सुचवायची गोष्ट सुलभतेने त्या ठिकाणी चालत असते. प्रेक्षकांपर्यंत संवादाविना पोहोचवता येते. नृत्याचे नाटकात सौंदर्य आणि नजाकत भरली जाते. अशा एक ना अनेक कलांची एकत्रित अनुभव नाटकाला विलक्षण बनवून त्या ठिकाणी देऊन देतात. त्यामुळेच नाटक अनेक कलांचा संगम आहे हे विधान अगदी योग्य आहे. पुढची कृती आहे 5. प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा. उत्तर आहे विद्यार्थी मित्र हो, प्रत्यक्ष रंगभूमीवर नाटकाचे सादरीकरण होण्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात समाज अनेक बुरसटलेल्या विचारांनी ग्रासला होता. अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, अज्ञान यांच्या गर्तेत रुतलेला हा पुरुष प्रधान समाज स्त्रियांच्या बाबतीत अधिकच कठोर होता. त्यामुळे स्त्रियांच्या नाटकात काम करण्याचा प्रश्न उद्भवतच नव्हता. समाजात रूढ मागास विचारसरणीमुळे स्त्रिया नाटकात काम करण्यास तयार नसत. परिणामी नाटकातील जी काही स्त्री होती ती स्त्री व्यक्तिरेखा पुरुष पात्र वठवत असत, म्हणजे पुरुष ते पात्र करत असत. स्त्रियांप्रमाणे वेशभूषा, हावभाव, हालचाली करत पुरुष अभिनेते नाटकाची गरज भागवत असत. त्या काळात नाटकात काम करणेही हीन दर्जाचे मानले जाई. ह्या नाटक मंडळींना फारसा मान समाजाकडून मिळत नसे. अशा काळात बालगंधर्वांनी आपल्या अभिनय कौशल्यातून साकारलेल्या स्त्री व्यक्तिरेखा मात्र प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण करणाऱ्या ठरल्या. अगदी आजही या व्यक्तिरेखा नाटकप्रेमींकडून अत्यंत सन्मानाने, मानाने पूजल्या जातात. पुढची कृती आहे ई. नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्य प्रकार आहे. या विधानाचा अर्थ स्पष्ट करा. उत्तर आहे विद्यार्थी मित्र, साहित्य हा समाजाचा आरसा असतो असे म्हटले जाते. तत्कालीन समाज व्यवस्था, त्यात होणारे बदल, घडणाऱ्या घडामोडी इत्यादींचा प्रभाव साहित्यावर कळत नकळतपणे पडतोच. नाटक हा साहित्य प्रकारही यापासून वंचित राहिला नाही. त्या काळाचे प्रतिबिंब घेऊनच तो पुढे जन्माला आला. त्याचं त्या ठिकाणी साक्षरीकरण झालं आणि साकारला गेला. प्रारंभी मनोरंजनाचा हेतू असलेले नाटके हळूहळू समाज वास्तवाकडे वळलेली दिसतात. समाजातील बदल नाटकांच्या माध्यमातून मांडण्याची परंपरा आहे. प्रचलित समाज व्यवस्था, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, त्यांचे समाजावर होणारे परिणाम यांची छाप नाटकावरही उमटली. नाटकातून वास्तवाचे दर्शन घडू लागले. प्रबोधनाचे माध्यम म्हणून नाटकाची याबाबतची भूमिका महत्त्वाची मानली जाते. नाटकामधील स्त्रियांच्या भूमिका करणारे पुरुष व कालांतराने
प्रत्यक्षपणे काम करणाऱ्या स्त्रिया ही स्थित्यंतरे नाटकावरील सामाजिकतेचा प्रभाव वर्णन करतात. समाजात घडणाऱ्या घडामोडी या नाटकांचा विषय होऊ लागल्या. ज्वलंत समस्या आणि प्रखरतेने बाहेर पडू लागल्या. समाजातील बदलती कुटुंब व्यवस्था ही नाटकात अवतरू लागली. निरनिराळ्या कौटुंबिक समस्या वर्णनकारी नाटके येऊ लागली. आत्मभानाने प्रेरित नाटकांनी निद्रिस्त समाजाला जागे करण्याचे कार्यही त्यांनी केले. अशा रीतीने नाटकांवर समाज व्यवस्थेचा परिणाम होता हे स्पष्टपणे आपल्याला सांगता येईल. हे स्पष्ट होते. पुढचा भाग आहे ई. पुढचा घटक आणि कृती. संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर आहे विद्यार्थी मित्र हो, मराठी साहित्याला नाटकाची समृद्ध परंपरा लाभली. काळाच्या विविध टप्प्यांवर या नाटकाचे स्वरूप बदलत गेले. निरनिराळे प्रवाह नाट्यात सामावू लागले. संगीत नाटके, व्यावसायिक नाटके, प्रायोगिक नाटके अशा अनेक स्तरांवर नाटक अधिकाधिक समृद्ध होत गेले. यापैकी संगीत नाटकाची परंपरा नाटकांच्या इतिहासात आवर्जून उल्लेखली जाते आणि आहेच. नाटक या साहित्य प्रकारास संगीताची मिळालेली जोड या प्रकारच्या नाटकांच्या निर्मितीस कारणीभूत ठरलेली आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्र हो, संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्य आपण जाणून घेणार आहोत. संगीत नाटकाद्वारे मनोरंजनाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न हाताळले गेले. 2. संगीत नाटकाची रचना रसिक प्रेक्षकांना नजरेसमोर ठेवूनच केलेली असते. त्यांच्या आवडीनिवडीचा कल लक्षात घेतला जातो. इतर नाटकांच्या तुलनेत संवाद कमी असतात. या नाटकांमध्ये अभिनय व संगीताच्या आधारे रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची क्षमता या संगीत नाटकामध्ये असते. शास्त्रीय संगीताचा भारदस्तपणा, लीलया पेलणाऱ्या गाण्यांचा समावेश संगीत नाटकामध्ये केला जातो. गाण्यांमधील वैविध्य हे संगीत नाटकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. नाटकांमध्ये आशयाला धरून व कथानकाला गतिमान करणाऱ्या पदांचा समावेश केला जातो. लोकगायकी व ख्याल गायकी यांचा उत्तम संयोग संगीत नाटकात साधला जातो. लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीनं यातील संगीत निर्मितीचे श्रेय केवळ गायकांनाच नसून त्याला साथ सोबत करणाऱ्या कलावंतालाही असते. संगीत नाटकांना राष्ट्रीय पातळीवर दर्जा मिळवून देण्याचे कार्य मराठी संगीत नाटककारांनी केले. त्यामुळे आजही मराठी नाटकांच्या इतिहासामध्ये याचा उल्लेख आवर्जून केला जातो. अशा प्रकारे नाटकाच्या इतिहासातील परिवर्तनाच्या काळात संगीत नाटकांनी नाटकाला तारले. नाटकांची लोकप्रियता वाढवण्याकरता ही नाटके अत्यंत महत्त्वपूर्ण या ठिकाणी ठरलेली दिसून येतात. पुढची कृती आहे नाट्यसंहिता लिहिण्यासाठी आवश्यक अशा पूर्व तयारीच्या घटकासंबंधी तुमचे मत स्पष्ट करा. उत्तर आहे नाटकाची संहिता हा नाटकाचा पाया असतो. नाटकाचे यशाप्रमाणे यश प्रवेश पूर्ण संहितेवर अवलंबून असते. संहिता जेवढी परिपूर्ण व दमदार असेल तेवढ्या नाटकाचा यशाची हमी मिळते. त्यामुळे ही संहिता लिहिण्यापूर्वी प्रत्येक लहान मोठी गोष्ट ध्यानात घेऊनच लिखाण करावे लागते. त्यामुळे नाट्यसंहिता लिहिणे हे अत्यंत जबाबदारीचे काम होऊन बसले आहे. पुढचे उत्तर अपूर्ण आहे. नाटकाची संहिता लिहिताना कथाबीज निवडून त्याभोवती घटनांची व पात्रांची गुंफण करावी लागते. त्यामुळे उत्तम दर्जाच्या कथाबीजाची योग्य निवड लेखकास करावी लागते. हे कथाबीज तात्कालीन समाज व्यवस्था, सामाजिक स्थिती यांचा विचार करूनच निश्चित करावे लागते. त्यामुळे समाज व्यवस्थेचा अभ्यास संहिता लेखनास करावा लागतो. समाजात घडणाऱ्या घडामोडींबरोबर त्याला संलग्न राहावे लागते. संलग्नित हेरता येणं आवश्यक आहे. माणसाचा मनोव्यापार जाणून घेणे महत्त्वाचे असते. कथानकाला अनुरूप पात्र रचना करणे हे देखील एक कौशल्य आहे. त्यांच्या निवडीचे ज्ञान लेखकाला असावे. संहिता लेखनाचे कथालेखनाला अनुरूप संघर्षाचा समावेश आपल्या लेखनात करावा. त्याकरिता सर्जनशीलता लेखकास अंगी बाणवावी लागते. नाटकाचे संवादही विषयानुसार खटकेबाज, सुरसुरीत व नर्म विनोदी असायला हवेत. कथाबीजाच्या निवडीनंतर त्याला अनुरूप घटनांची गुंफण करावी लागते. यासाठी त्याला प्रेक्षक वर्गाच्या आवडीनिवडीची माहिती असावी लागते. हे कथानक अनुरूप शब्दांमध्ये मांडण्याकरता लेखकाकडे पुरेसा शब्दसाठा व भाषिक कौशल्य असणं आवश्यक ठरतं. नाटक हा समाजाचा आरसा आहे.
त्या समाजातील लोकांची मानसिकता समजून घेणे आवश्यक ठरते। समाजातील लोकांचे जिव्हाळ्याचे विषय नेमके कोणते हे लेखकाला सांगणं गरजेचं असतं, हेरता येणं आवश्यक आहे। माणसाच्या मनोव्यापार जाणून घेणं महत्त्वाचे असते। कथानकाला अनुरूप पात्र रचना हे डबल त्या ठिकाणी स्लाइड्स आलेले आहे विद्यार्थी मित्र करणे हे देखील कौशल्य, त्याच्या आवडीचे निवडीचे लेखकाला असावे, त्याचे असायला हवे। संहिता लेखन कथानकाला अनुरूप संघर्षाचा समावेश आपल्या लेखनात करावा लागतो। सर्जनशीलता हे महत्त्वाचं आहे। संवादही विषयानुरूप खटकेबाज, सुरसुरीत, नर्मविनोदी असायला हवेत, नर्मविनोदी स्वरूपाचे असू शकतील, याची निवड त्याला करता यावी। रंग सूचनांचे सुयोग्य ज्ञान कथानकातील प्रसंगबद्दल, दृश्यबदल, बदललेला काळ दर्शवण्याकरता उपयुक्त ठरत असल्याने त्याचे ज्ञान संहिता लेखकाला असणे गरजेचे असते। विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी वातावरण निर्मितीकरता आवश्यक नेपथ्य, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, रंगभूषा इत्यादींचे ज्ञान संहिता लेखनास आवश्यक ठरते। त्यामुळे या सर्व अंगांचा विचार करून मगच संहिता लेखन करणे हे जेणेकरून नाटक अधिक दर्जेदार होण्यास मदत। विद्यार्थी मित्र, याच्यात 1-2 स्लाइड डबल आलेले आहे, एक स्लाइड, तर ती जरा व्यवस्थित सांभाळून लिहून घ्यायचं। उत्तराची स्लाइड तुम्ही मागे पुढे केली तरी काही हरकत नाही, की असंच यायला पाहिजे, हे मागे पुढे उत्तर लिहिलं तरी चालेल। पुढच्या कृतीकडे जाऊयात विद्यार्थी मित्र हो। व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात स्पष्ट करा। उत्तर आहे, सातत्याने बदलणाऱ्या काळाने नाटकाच्या स्वरूपात टप्प्याटप्प्याने बदल केले। जागतिकीकरणामुळे झालेल्या बदलांमुळे संगीत नाटके मागे पडून प्रायोगिक व व्यावसायिक नाटकांची परंपरा सुरू झाली। विद्यार्थी मित्र हो, पुढे उत्तर बाकी आहे। व्यावसायिक नाटकांचा हेतू व्यावसायिकच असून त्याचे नाट्यप्रयोगही याच हेतूने केले जातात। प्रेक्षकांच्या पसंतीनुसार अवतरण्याचा प्रयत्न या नाटकांचा असतो। तत्कालीन समाजातील ज्वलंत समस्या घेऊन अनेक विविध विषय हाताळले गेले व त्यातून व्यावसायिक नाटके उदयास आलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात। तसेच अभिनय, नृत्य, चित्रकला, वक्तृत्व इत्यादी अनेक कला समाविष्ट असतात। अशा सर्व कला सामावणारा एकमेव वाङ्मय प्रकार आहे तो म्हणजे नाटक। नाटक हा सामाजिक सांस्कृतिकतेचा घटक असून तो समाजाचा महत्त्वाचा आरसा आहे, हे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र। कविता, कथा, कादंबरी, चारित्र इत्यादी सर्व वाङ्मय वाचकनिष्ठ असून नाटक मात्र सांघिक कलाविष्कार आहे। हा वाङ्मय प्रकार सार्वत्रिक आहे, एका वेळेला अनेक प्रेक्षक त्याचा अनुभव घेऊ शकतात, त्यामुळे एका वेळेस अनेक प्रेक्षक त्याचा अनुभव त्या ठिकाणी घेऊ शकतात, त्यामुळे या वाङ्मय प्रकाराला सर्वात वेगळा त्या ठिकाणी आपल्याला ठरवता येऊ शकतो। पुढची कृती आहे कृती क्रमांक 5, अभिव्यक्ती। नाटक हा वाङ्मय प्रकार इतर वाङ्मय प्रकारापेक्षा वेगळा आहे, हे विधान स्पष्ट करा। उत्तर आहे, मराठी वाङ्मय हे अनेक वाङ्मय प्रकारांनी सजलेले आहे। कथा, कादंबरी, निबंध, कविता, चरित्र, आत्मचरित्र, नाटक असे अनेक वाङ्मय प्रकार मराठी भाषेला समृद्ध करताना आपल्याला दिसतात। या सर्व वाङ्मय प्रकारातील नाटक हा वाङ्मय प्रकार अत्यंत वेगळेपण जपून आहे। तो इतर वाङ्मय प्रकारापेक्षा साहित्यासारखाच असला तरी त्याचे अंगाचे काही गुण त्याला इतरांवर वेगळे ठरतात। नाटक हे इतर साहित्य प्रकाराच्या तुलनेत अधिक आकर्षक, प्रभावी आणि रसिकांचे समाधान करणारा वाङ्मय प्रकार आहे। रंजन आणि उद्बोधन हे दोन्ही हेतू सांभाळत दृकश्राव्य माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा हा वाङ्मय प्रकार वेगळा ठरतो, कारण हा एकमेव वाङ्मय प्रकार विद्यार्थी मित्र, हा एकमेव वाङ्मय प्रकार रंगमंचावर सादर होतो। हा एकट्या दुकट्याने नाही तर संपूर्ण समूहाने करायचा सामूहिक कलाविष्कार आहे। नाटक ही पराकोटीची जिवंत कला आहे, त्यामुळे ती सार्वजनिक आहे, तिच्यावर प्रत्येकाचा हक्क आहे। नाटकाला कोणत्याही सीमारेषांमध्ये जखडले जात नाही। मानवी जीवन व समाज व्यवस्था यांचे प्रतिबिंब असलेला हा वाङ्मय प्रकार इतर वाङ्मयाहून निश्चितच वेगळा ठरतो। नाटकामध्ये संगीत, नृत्य म्हणजेच याचा वापर, अभिनय, चित्रकला, वक्तृत्व इत्यादी अनेक कला समाविष्ट असतात। अशा सर्व कला सामावणारा हा एकमेव वाङ्मय प्रकार आहे। नाटक हा सामाजिक सांस्कृतिकतेचा घटक असून तो समाजाचा आरसा आहे। कथा, कादंबरीकार, चित्र, कविता इत्यादी सर्व वाङ्मय वाचकनिष्ठ असून नाटक मात्र सांघिक कलाविष्कार आहे। या वाङ्मय प्रकार सर्वत्र आहे आणि सर्व प्रकारचा आहे, एका वेळेला अनेक प्रेक्षक त्याचा अनुभव घेऊ शकतात, त्यामुळे हा वाङ्मय प्रकार सर्वात वेगळा आहे, हे लक्षात असू द्या। विद्यार्थी मित्र हो, ह्या कृतीमधील शेवटची कृती आहे विद्यार्थ्याला मिळालेल्या शालांत परीक्षेतील उज्ज्वल यशाबद्दल विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यातील संवाद लिहा। शालांत परीक्षेच्या निकालानंतर शाळेमध्ये विनयचे वडील व त्याचे
मराठी विषय शिकवणारे शिक्षक यांच्या भेटीचा मी प्रसंग या ठिकाणी घेऊन आलेला आहे. चला तर मग बघूयात विनय काय म्हणतोय. तर शिक्षक, आता संवाद आहे विद्यार्थी मित्र, शिक्षक आणि विनय याचा त्या ठिकाणी वडील म्हणजे पालक यांचाही संवाद आहे. विनय म्हणतो, नमस्कार सर. शिक्षक, नमस्कार. विनय, बाळा सर्वात आधी तुझे खूप खूप अभिनंदन. आम्हा शिक्षकांच्या अपेक्षेप्रमाणे शालांत परीक्षेत तू उत्तम गुण मिळवून सतत प्रयत्नशील मिळून शाळेचे नाव उज्ज्वल केलेस. चिकाटीने तू सतत प्रयत्नशील राहिलास. फार अभिमान वाटतो मला तुझा. पुढे आता पुढचा संवाद आहे विद्यार्थी मित्र. विनय, धन्यवाद सर. सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाशिवाय हे शक्य नसते झाले. सर, आज माझे बाबा माझ्यासोबत आले आहेत. वडील, नमस्कार सर. शाळेचा निकाल 100% लागल्याबद्दल आपले अभिनंदन. सर, विनयने आज जे काही यश मिळवले आहे ते तुमच्यामुळेच. तुम्ही त्याचे प्रेरणास्थान आहात. तुमचे मनापासून आभार. विनय म्हणतो, धन्यवाद सर. सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाशिवाय हे शक्य नाही. म्हणजे ह्या ठिकाणी ही स्लाइड डबल आलेली आहे. विद्यार्थी मित्र, आमच्या कौतुकाचा विषय आहे उत्तम गुण म्हणजे विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील प्रवेश. हे सूत्र आपणच बदलायला हवे, असं त्या ठिकाणी थोडक्यात त्यांचं बोलणं चालू होतं. वडील त्या ठिकाणी बोलतात, सर, विनयला भाषा विषय खूप आवडतो. त्याला लिखाण करणे पसंत आहे. त्याचे वाचनही दांडगे आहे. तो कला शाखेत गेला तर यश निश्चितच त्याला त्या ठिकाणी मिळेल यावर माझा विश्वास आहे. पण या शाखेतून पुढे जायला कितपत वाव आहे. शिक्षक, विनय, तुझा भाषेतला कल मला केव्हाच लक्षात आला आहे. तुझे भाषेवरील प्रभुत्वही मला आमच्या कौतुकाचा विषय आहे. उत्तम गुण म्हणजे विज्ञान आणि शाखेतील प्रवेश सूत्र हे आपणच बदलायला हवे. कला शाखेतून उत्तम करिअरच्या व्यावसायिक संधी उपलब्ध होतात. प्राध्यापक, भाषा अभ्यासक सर्व गोष्टी त्या ठिकाणी मिळतात. या कला शाखेतील उत्तम विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत आहेत. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अभ्यासाकरिता ही कला अत्यंत महत्त्वाची शाखा आहे. विविध ठिकाणाच्या अधिकारी पदाकरता होणाऱ्या परीक्षांमध्ये तुझ्यासारखा मुलगा अव्वल गुणांनी पास होईल याची मला खात्री आहे. तुझा विचार उत्तम आहे. विनय, वडील आणि शिक्षक यांचा हा संवाद चाललेला आहे. विद्यार्थी मित्र, तुम्ही वाचून घ्या. या संवादामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे संवाद या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही त्या ठिकाणी हे संवाद वाचू शकता. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, यात काही स्लाइड्स डबल आलेल्या आहेत. म्हणजे त्या डबल आलेल्या ज्या स्लाइड्स आहेत त्या ठिकाणी मी तुम्हाला आठवून देतो. विद्यार्थी मित्र हो, मी इथंच थांबतो आणि सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. हे सर्व संपूर्ण कृती जी आहे ती लिहून घ्या विद्यार्थी मित्र. काही ठिकाणी डबल काही अक्षर समजत नसतील तरी मनाने तुम्ही ती कृती लिहिण्याचा प्रयत्न करा. पूर्णच माझ्याकडून लिहून घेण्याचा प्रयत्न करू नका, पण तरीही मी माझ्या परीनं तुमच्यापर्यंत ही संपूर्ण कृती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. काही 2-3 त्या ठिकाणी स्लाइड्स आहेत, पेजेस आहेत की त्यात अस्पष्ट अक्षर आलेलं आहे. त्याबद्दल त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु ते फक्त ऐकून घ्या. ऐकल्यानंतर मी स्पष्ट बोललेलो आहे ते ऐकून लिहून घ्या. म्हणजे तुमच्या मनाची तयारी असणं गरजेचं आहे. तुमची मनाची जेवढी तयारी असेल तेवढी अधिक उत्तम तुम्हाला यश हे गाठता येईल. सर्वांना बेस्ट ऑफ लक. तत्पूर्वी धन्यवाद विद्यार्थी मित्र. इथेच थांबतो, कुठेही जाऊ नका. सर्व कृती सर्व अभ्यास तुमच्यापर्यंत मी निश्चित पोहोचेल. धन्यवाद विद्यार्थी मित्र.